नमस्कार पालकांनो. आर टी ईचे जे पालक आहेत, गेले काही दिवस तुम्ही मला फोन करता, कारण आर टी 2026-27 जे 25% प्रवेश असतात त्याची प्रक्रिया चालू आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती अजितदादा गेले त्या दिवशी दुखवटा जाहीर झालेला होता. असं असताना काही शाळांना हा तातडीने अल्पसंख्याक दर्जा दिला गेला आणि त्या दर्जाच्या संदर्भात बातम्या आल्यानंतर याला स्थगिती दिली असं स्वतः फडणवीस मुख्यमंत्री यांनी सांगितलं. परंतु प्रत्यक्षामध्ये ही स्थगितीचा आदेश, कुठलाही आदेश पुढे न जाता शिक्षण मंडळाला या दर्जाची सर्टिफिकेट पोचलेली होती आणि शिक्षण मंडळाकडनं या शाळा आर टी ईच्या अंतर्गत कमी केल्या गेल्या होत्या. त्यामुळे आम आदमी पार्टीच्या वतीने आणि आप पालक युनियनच्या वतीने मी मुकुंद किर्दत, तर आम्ही या सगळ्या विषयी आपण फॉलोअप करत होतो आणि याचा आपण पाठपुरावा शासनाकडे पण केला. मंत्री जे दादा भुसे आहेत शिक्षण मंत्री, त्यांना केला आणि मुख्य म्हणजे अल्पसंख्याक विभागाला पण आपण या संदर्भात ईमेल लिहिला की तुम्ही जर स्थगिती म्हणतात तर मग तुम्ही स्थगितीचा आदेश का दिला नाही आहे आणि त्या पद्धतीने शिक्षण विभागाला का या शाळा तुम्ही संदर्भात सांगितलं नाहीत. आणि यामुळे काय झालं की या जवळजवळ एकट्या पोद्दार इंटरनॅशनलच्या जवळजवळ 25 शाळा आहेत. म्हणजे या 73 शाळांपैकी 25 शाळा पोद्दार इंटरनॅशनलच्या होत्या. आणि असं असताना या शाळा या तुमच्या आर टी ईच्या पोर्टलवरनं कमी झाल्या आणि त्यामुळे 25% राखीव प्रवेश ज्या शाळांमध्ये असतात तिथे जे पालक वाट पाहत होते ते सातत्याने विचारत होते की पोद्दार इंटरनॅशनल वगैरे इतर शाळा या दिसत नाही आहेत. तर त्या संदर्भात आपण याचा फॉलोअप करत होतो आणि आता आपल्याला या संदर्भात ही जी आहे या संदर्भात आपल्या फॉलोअपनंतर आता हे जे सर्टिफिकेट दिलं जात होतं किंवा हे जे अल्पसंख्याक दर्जाचं सर्टिफिकेट हे पोद्दार व इतर शाळांना दिलं होतं, आता याला स्थगिती मिळाली आहे आणि या स्थगितीच्या संदर्भातला आदेश आता शिक्षण आयुक्तांनी काढलेला आहे. आणि त्यामुळे सर्व जिल्हा परिषद आणि सर्वांना असं सांगण्यात आलेलं आहे की या पद्धतीने या ज्या शाळा आहेत या सर्व शाळांच्या संदर्भामध्ये नोंद घेऊन या सर्व शाळा 25% राखीव जागांमध्ये ॲड करायच्या आहेत. म्हणजे या दर्जा प्रमाणपत्रांना अल्पसंख्याक विकास विभागाने स्थगिती दिली असल्याने सदर शाळा आर टी 25% प्रवेशासाठी पात्र आहेत याची खात्री करून या 25% पोर्टलला कराव्यात. त्यामुळे आता तुम्हाला पालकांना या शाळा दिसणार आहेत आणि त्याप्रमाणे तुम्हाला तिथे प्रवेश घेता येतील. एका अर्थाने अल्पसंख्याक दर्जाविषयक कायदा जो आहे तो वाचवून या शाळा या पद्धतीने भाषिक दर्जा घेऊन या पद्धतीचे प्रयोग करत होते. परंतु त्याला आम आदमी पार्टीच्या आमच्या प्रयत्नांमधून एक फटका बसला आहे. पालकही याला साथ देत होते, मीडिया पण याला साथ देते होती. त्यामुळे या पालकांचा तुमचा सर्वांचा विजय झाला आहे. यापुढे आपण असंच लढत राहू. आर टीच्या संदर्भात कुठल्याही लढाईसाठी आम्ही सतत तुमच्याबरोबर आहोत. आपण वंचित दुर्बल घटकासाठी काम करतो आणि त्यांच्या शिक्षण हक्कासाठी काम करतो. त्यामुळे कधीही काही प्रश्न असाल तर तुम्ही 100% विचारा. खाली आपला ग्रुप पण आहे, त्याचा माझा फोन नंबर पण आहे, त्याच्यावरही संपर्क साधा. निश्चितपणे लढेंगे जीतेंगे.